मी काल शाळेत गेलो, मी आज शाळेत जातो, मी उद्या शाळेत जाईन. या 3 वाक्यांमध्ये नेमका काय फरक आहे? या वाक्यांमधून आपल्याला समजतो तो म्हणजे काळ. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे लर्न विथ भावेश या यूट्यूब चॅनलवर. आज आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे काळ हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर सुरू करूया. तर काळाची व्याख्या आहे क्रिया ज्यावेळी घडते, घडून गेलेली असते किंवा पुढे घडणार असते, त्या क्रियेची वेळ दर्शविणाऱ्याला प्रकाराला काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात. ते म्हणजे 1 वर्तमान काळ, 2 भूतकाळ आणि 3 भविष्यकाळ. वर्तमान काळ म्हणजे क्रिया आता घडत आहे. भूतकाळ म्हणजे क्रिया घडून गेली आणि भविष्यकाळ क्रिया पुढे घडणार आहे. याचं सविस्तर आपण पुढे बघूया. पहिला काळ आहे वर्तमान काळ. वर्तमान काळाची व्याख्या आहे जी क्रिया आता घडत आहे किंवा नेहमी घडते त्या क्रियेचा काळ वर्तमान काळ असतो. त्याचं उदाहरण 1. मी शाळेत जातो. 2. सीमा पुस्तक वाचते. मुले मैदानात खेळतात. पक्षी आकाशात उडतात. मित्रांनो, याच्यात जातो, वाचते, खेळतात आणि उडतात हे क्रियापद आहे. या क्रियापदांवरनं आपण काळ ओळखू शकतो. मी शाळेत जातो अर्थात तो शाळेत आता चालला आहे. मी सीमा पुस्तक वाचते. सीमा ही पुस्तक वाचत आहे. मुले मैदानात खेळतात. मुले काय करताय? मैदानात खेळत आहेत. पक्षी आकाशात उडतात. पक्षी काय करताय? आकाशात उडत आहे. म्हणजे ही क्रिया चालू आहे. जी क्रिया घडत आहे किंवा चालू असते त्या क्रियेचा काळ असतो वर्तमान काळ. पुढचा आहे भूतकाळ. भूतकाळाची व्याख्या आहे जी क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे त्या क्रियेचा काळ भूतकाळ असतो. तर याची उदाहरणं आहेत. मी काल शाळेत गेलो. सीमा पुस्तक वाचत होती. मुलांनी सामना जिंकला. आम्ही काल चित्रपट पाहिला. आता गेलो, वाचत होती, जिंकला, पाहिला. हे काय आहे? ही क्रिया घडून गेलेली आहे. मी काल शाळेत गेलो. शाळेत तो आज गेला का? नाही. तो काल शाळेत जाऊन आला. म्हणजे ही क्रिया घडलेली आहे. म्हणजे जी क्रिया आधी घडून गेलेली असते ती क्रिया कशात येते? भूतकाळात येते. पुढचा काळ आहे भविष्यकाळ. भविष्यकाळाची व्याख्या आहे जी क्रिया पुढे घडणार आहे त्या क्रियेचा काळ भविष्यकाळ असतो. मी उद्या शाळेत जाईन. सीमा पुस्तक वाचेल. आम्ही सामना खेळू. तो पुढच्या वर्षी पुण्याला जाईल. आता मी उद्या शाळेत जाईन. म्हणजे मी आज शाळेत गेलो का? नाही. मी कधी जाणार आहे? उद्या शाळेत जाणार आहे. आता तो पुढच्या वर्षी पुण्याला जाईल. तो पुण्याला गेला? नाही. तो पुढच्या वर्षी पुण्याला जाणार. म्हणजे जी क्रिया आता घडलेली नाही, भविष्यात घडणार आहे त्या क्रियेला आपण काय म्हणतो? भविष्यकाळ म्हणतो. आता वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ यातील फरक बघूया. पुढे आपल्याला एक चार्ट दिसतोय. चार्टमध्ये एका साईडला आहे काळ आणि एका साईडला आहे उदाहरण. काळ आहेत वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ आणि क्रिया आहेत म्हणजे उदाहरणं आहेत एका क्रमाने. मी शाळेत जातो, मी शाळेत जाईन, मी शाळेत गेलो. आता वर्तमान काळ मी शाळेत जातो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो क्रिया आता काय आहे? घडत आहे म्हणून ती कशात येणार? वर्तमान काळात. आता मी शाळेत जाईन म्हणजे तो भविष्यात शाळेत जाणार आहे. ती क्रिया कशात येते? भविष्यकाळात. आणि मी शाळेत गेलो अर्थात मी शाळेत जाऊन आलो म्हणजे भूतकाळ. ती क्रिया घडली आहे. घडलेली क्रिया कशात येते? ती भूतकाळात येते. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मी काल बाजारात गेलो. याचा काळ आहे भूतकाळ, भविष्यकाळ की वर्तमान काळ? हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काळाचे 3 प्रकार पाहिले. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. जर हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा सोप्या मराठी व्याकरणाच्या व्हिडिओसाठी लर्न विथ भावेश चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.